एहसास की दूरी में आपके साथ का मानिक चढ़ा, नई पहचान विश्व का दीप जला और रंग गहरा हुआ प्यार का। ये है सप्तरंग। जी हाँ, रेडियो शिवनेरी लेकर रहा है आपके लिए कार्यक्रम सप्तरंग प्यार का। माझे रसिक मित्र हो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। मी डॉक्टर मनीषा शेळके, छत्रपती संभाजीनगरवरून, आयुर्वेद आणि पंचकर्म तज्ज्ञ, तसेच ओबेसिटी, आर्थरायटिस, PCOD आणि लाईफस्टाईल डिसऑर्डर यावरही मी सुपर स्पेशलाइज्ड प्रॅक्टिस करते। तर मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये सबकॉन्शियस माइंडची पॉवर यावर विचार विमर्श केला होता। तर आज आपण बघूया की मनाचे कार्य हे कशा पद्धतीने होत असते। तर मनाचे 2 स्तर असतात, एक अंतर्मन आणि दुसरं बाह्यमन। आपल्याला सतत काही ना काही विचार करायची सवय असते। एक गाढ झोपेची वेळ सोडली तर आपलं बाह्यमन सतत काही ना काही विचार करत असतं आणि हेच विचार आपल्याही नकळत आपल्या अंतर्मनात झिरपत असतात आणि त्या विचारानुरूप अंतर्मन आपली परिस्थिती निर्माण करतं। आपलं अंतर्मन हे सृजनशीलतेचं प्रतीक आहे, म्हणजे नवीन नवीन काही ना काही ते निर्माण करत असतं। तुम्ही जर सतत चांगला विचार करण्याची क्रिया केली तर त्याच्या प्रतिक्रियेअनुरूप तुम्हाला चांगले फळ मिळेल व नकारात्मक किंवा वाईट विचार केला तर त्याची प्रतिक्रिया देखील नकारात्मकच मिळेल। थोडक्यात जैसा बोओगे वैसा पाओगे अशा पद्धतीने मनाचं कार्य चालतं। अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या अंतर्मनानं जर एखादा विचार स्वीकारला की तो लगेच अंमलात आणायला ते सर्व शक्तिनिशी कार्य करायला सुरुवात करतं। एक सरळ सत्य म्हणजे अंतर्मन आपल्या केलेल्या चांगल्या वाईट दोन्ही प्रकारच्या विचारांना अंमलात आणायला सारख्याच रीतीने कार्य करतं। या नियमानुसार जर आपण नकारात्मक विचार केला तर आपल्या अपयशाला उत्पन्न करण्यास आपलेच नकारात्मक विचार कारणीभूत ठरतील आणि जर आपण नेहमीच सकारात्मक, विधायक, रचनात्मक असे विचार केले तर नेहमीच आरोग्य, सुख, संपन्नता आणि आनंदायी जीवन जगू। यशाची अनुभूती आपल्याला आल्या वाचून राहणार नाही, कारण की अंतर्मनाला चांगले वाईट, तर्क वितर्क बाकी काही कळत नाही। ज्या सूचना किंवा जे विचार बाह्यमन आपण अंतर्मनाला देतं त्या पद्धतीने जशाला तसे ते स्वीकारतं। तुम्हाला मनाची शांती आणि निरोगी शरीर तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करायला जाणीवपूर्वक प्रयत्न करू लागाल। म्हणजे उदाहरणार्थ एखादा आजार आहे आपल्याला, तेव्हा आपण सकाळी उठल्या आणि रात्री झोपताना 10 मिनिट सबकॉन्शियस माइंड जागं असतं। त्यावेळेस जर आपण सूचना दिल्या की मी निरोगी आहे, माझा हा आजार पूर्णतः संपलेला आहे, मी टोटली निरोगी आहे, मला कुठलाही आजार नाही, त्या पद्धतीने ते सकारात्मकरित्या अंतर्मन काम करायला लागतं। ब्रेनला तसे आदेश जातात आणि त्या पद्धतीने ब्रेन सांगतं शरीराला की तुला कुठलाही आजार नाही आणि तू निरोगी आहेस। मग अशा पद्धतीने आपण अंतर्मनाच्या ताकदीने आपले पूर्ण आजार पण बरे करू शकतो। तुम्ही प्रकर्षाने केलेला विचार, मग तो कुठलाही असो, त्याची तीव्रता लक्षात घेऊन तुमचं अंतर्मन तो विचार स्वीकारतं। म्हणून सूचना देताना खूप पॉवरफुल असं सूचना द्यायच्यात आणि पूर्ण व्हिज्युअलाइज करायचंय, कारण अंतर्मनाला कल्पना किंवा चित्र अशा पद्धतीमध्ये कळतं आणि इमॅजिनेशन इज पॉवरफुल दॅन नॉलेज। तेव्हा आपण ती इमॅजिन करायचं की माझा आजार नष्ट झालेला आहे, मला कुठलाही आजार नाही, मी पूर्ण निरोगी आहे, आणि मग त्यानुसार कृती करायला सुरुवात करतं अंतर्मन। एकदा का तुम्ही तुमच्या अंतर्मनाला तुमचे विचार स्वीकारायची सवय लावली तर तुमचं अंतर्मन तुम्हाला सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य व शांती प्रदान करेल।
तुम्ही फक्त आज्ञा करा आणि तुमचं अंतर्मन पूर्ण निष्ठेनं त्याच्यावर कार्य करून तुम्ही त्याला दिलेली आज्ञा पाळेल. तुमच्या मनाचा नियम हा आहे, तुम्हाला मिळणारी अंतर्मनाची प्रतिक्रिया ही तुमच्या बाह्यमनातील विचारांवर आधारित असते. अंतर्मन हे बाह्यमनाचा आरसा असतो. ते फक्त बाह्यमनाच्या दिलेल्या सूचना फॉलो करतं. मानसशास्त्रज्ञ, सायकॉलॉजिस्ट आणि मानसचिकित्सक म्हणजे सायकॅट्रिस्ट यांच्या मताप्रमाणे जेव्हा तुमच्या अंतर्मनाकडे विचार पाठवले जातात तेव्हा त्यांचे ठसे मेंदूच्या पेशीवर उमटतात. अंतर्मनानं एखाद्या विचाराचा स्वीकार केला की लगेच तो विचार अंमलात आणायला ते सिद्ध होते. हा हेतू साध्य करण्यासाठी तुम्ही आयुष्यभर जे ज्ञान मिळवलं आहे ते सगळं विचारांच्या सहाय्याने अंतर्मनाद्वारे उपयोगात आणलं जातं. तुमच्यातील अपार शक्ती, ऊर्जा आणि शहाणपण ते हे कार्य सिद्धीस नेण्यासाठी उपयोगात आणतं. आपला मार्ग मोकळा करण्यासाठी ते निसर्गाच्या सर्व नियमांचा अवलंब करतं. काही वेळा समस्याचं समाधान ते तत्काळ देतं, तर काही वेळा त्याला ते समाधान शोधायला, त्यावर तोडगा काढायला काही दिवस, काही आठवडे, काही महिने किंवा त्याहूनही जास्त वेळ लागू शकतो. तो तोडगा काढण्याचे मनाचे मार्ग अनाकलनीय असतात. तर मित्रांनो, आता वेळ झालेली आहे एका शॉर्ट ब्रेकची आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. रंग कधी दिसणार तुला, रंग कधी दिसणार तुला, लाजणाऱ्या फुलातला. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. गंधित नाजूक पानामधुनी, गंधित नाजूक पानामधुनी, सूर छेडिते अलगद कोणी. गंधित नाजूक पानामधुनी, सूर छेडिते अलगद कोणी. अर्थ कधी कळणार तुला, अर्थ कधी कळणार तुला, गुंगणाऱ्या सुरातला. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. निळसर चंचल पाण्यावरती, निळसर चंचल पाण्यावरती, लयित एका तरंग उठती. निळसर चंचल पाण्यावरती, लयित एका तरंग उठती. छंद कधी कळणार तुला, छंद कधी कळणार तुला, नाचणाऱ्या जलातला. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मना
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. जुळता डोळे एका वेळी, जुळता डोळे एका वेळी, हीट पापणी चुकली खाली. जुळता डोळे एका वेळी, हीट पापणी चुकली खाली. खेळ कधी करणार तुला, खेळ कधी करणार तुला. दोन वेळा जीवातला सांग कधी करणार तुला भाव माझ्या मनातला. सांग कधी करणार तुला भाव माझ्या मनातला. विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. मी डॉक्टर मनीषा. तर आता बघू आपण बाह्यमन व अंतर्मनातील भिन्नता. अंतर्मन आणि बाह्यमन ही दोन वेगवेगळी मनं नसून ती एकाच मनाची कार्य करण्याची दोन भिन्न क्षेत्र आहेत. तुमचं बाह्यमन हे तार्किक मन आहे. त्याचा वापर तुम्ही घर निवडताना, कपडे निवडताना, एखादं पुस्तक निवडताना, आयुष्याचा जोडीदार निवडताना करू शकता. एकीकडे तुम्ही तुमचे सर्व छोटेच नाहीतर खूप मोठे निर्णय तुमच्या बाह्यमनाच्या मदतीने घेता, तर दुसरीकडे जाणीवपूर्वक कोणतेही निर्णय न घेता तुमचं अंतर्मन तुमच्या शरीराचे कार्य उत्तम प्रकारे चालवत असते, जसे की हृदयाचे कार्य, रक्ताभिसरण, पचनक्रिया. तुम्ही प्रकर्षानं किंवा तीव्रतेने केलेल्या कुठलाही विचार तुमचं अंतर्मन स्वीकारतं. बाह्यमनासारखे ते त्या विचारावर तर्कवितर्क करण्यात वेळ घालवत नाही, तसंच त्या विरोधात वादही करत नाही. अंतर्मन हे उपजाऊ जमिनीसारखं आहे, जी चांगल्या वाईट सर्वच प्रकारच्या बियांचा स्वीकार करते. सक्रिय विचार म्हणजेच बीज असतात. नकारात्मक आणि विध्वंसक विचार अंतर्मनात नकारात्मक रूपानं कार्य करत असतात. लवकर किंवा काही कालावधीनंतर ते प्रकटतात आणि तुमच्या विचाराच्या आशयानुरूप बाह्य अनुभवाचं रूप घेत असतात. तुमचे विचार चांगले आहेत की वाईट, खरे आहेत की खोटे, हे सिद्ध करण्याच्या भानगडीत तुमचं अंतर्मन पडत नाही. ते फक्त तुमच्या विचारांच्या किंवा सूचनेच्या प्रकारानुसार प्रतिक्रिया देत असतं. अंतर्मन एक रोबोटप्रमाणे काम करतं. जर तुमच्या बाह्यमनानं एखादी गोष्ट खरी मानली, जरी ती खोटी असली तरी तुमचं अंतर्मन त्या गोष्टीचा सत्य म्हणून स्वीकार करेल आणि त्यानुसार परिणाम देऊ लागेल, कारण तुमच्या बाह्यमनानं त्या गोष्टीला सत्य मानलं आहे. आता आपण बघू की मानसशास्त्रज्ञांचे निष्कर्ष, सायकॉलॉजिस्टचे निष्कर्ष. संमोहन ही एक प्रक्रिया आहे, आपल्याला माहीत आहे. संमोहन निद्रेच्या प्रभावाखाली असलेल्या लोकांवर मानसशास्त्रज्ञांनी आणि अन्य संशोधकांनी बरेच प्रयोग केले आणि या संशोधनामध्ये त्यांनी स्पष्ट दाखवून दिलं आहे की तर्क करण्यासाठी आवश्यक असलेले विश्लेषण, निवड व तुलना हे अंतर्मन करत नाही. ते फक्त तुम्ही दिलेल्या सूचनांचा स्वीकार करतं. मग त्या खोट्या का असेनात, एकदा ती सूचना त्यानं स्वीकारली की मग ते त्याला दिलेल्या सूचनेनुसारच प्रतिसाद देऊ लागतं. अंतर्मन हे
किती सांकाम्याप्रमाणे कार्य करतं. उदाहरणार्थ, जर एखाद्या अनुभवी समूहशास्त्रज्ञानं एखाद्या व्यक्तीला समूहित करून तिला सूचना दिली की तू नेपोलियन बोनापार्ट आहे किंवा अगदी लांडगा वा बोका आहे, तर ती व्यक्ती अचूकपणे हुबेहुबे काही दिवसानंतर ती तशीच वागू लागते. तेवढ्या काळासाठी तिचं पूर्ण व्यक्तिमत्व बदलून जातं. तिला समूहित करणाऱ्यानं ती जी कोण आहे म्हणून तिला सांगितलं असेल तेच ती स्वीकारतं आणि तसंच वागतं. कुशल समूहन तज्ज्ञ एकाच वेळी वेगवेगळ्या लोकांना समूहित करून प्रत्येकाला वेगवेगळ्या अवस्थेत नेऊ शकतो. एखाद्याला सूचना देऊ शकतो की त्याच्या पाठीला खूप खास सुटली आहे, तर दुसऱ्याला सांगू शकतो की त्याच्या नाकातून रक्त वाहत आहे, तर एखाद्याला तू संगमरवरी पुतळा आहेस. तर कोणाला सूचना देऊ शकतो की तू 0° खाली गेलेल्या तापमानात थंडीनं कडकडत आहेस. समूहित झालेला प्रत्येकजण त्याच्या सूचनाचे तंतोतंत पालन करेल. त्यांना त्यावेळी सभोवतालच्या परिसराचा आणि प्रत्यक्ष परिस्थितीचा पूर्ण विसर पडलेला असतो. तुमचं बाह्य मन हे तार्किक मन आहे. ते सतत कोणत्याही गोष्टीवर तर्क करत असतं. आणि दुसरं अंतर्मन हे अव्यक्तिगत असतं. योग्य अयोग्यतेची निवड करण्याची संधी त्याला नसते. तुमच्या बाह्यमनाचा ज्या गोष्टीवर विश्वास आहे त्यांना सत्य म्हणून ते स्वीकारत असतं. म्हणून तुमच्या बाह्यमनानं तुम्हाला सौख्य, शांती, आनंद, प्रेरणा अशाच कल्पनांना विचार करायला हवा, जेणेकरून तुमचं जीवन हे समृद्ध बनेल. तात्पर्य, बाह्यमनानं कायम सकारात्मक राहिलं पाहिजे. आता बघू आपण मनाचे अवतार म्हणजेच वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ. तर बाह्यमनाचा संबंध नेहमीच वास्तव जगाशी येतो. त्यामुळे त्याला वस्तुस्थितीची जाणीव असते. आपल्याला लाभलेल्या पंचज्ञानेंद्रिये नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा यामार्फत हे जगाचं निरीक्षण करत असतं आणि त्यांच्यामार्फत ते सभोवतालच्या बऱ्याच गोष्टीविषयी माहिती किंवा ज्ञान गोळा करीत असतं. विविध अनुभव आणि अभ्यासाच्या माध्यमातून हे ज्ञान गोळा करत असतं. आणि बाह्यमनाचं महत्त्वाचं कार्य म्हणजे तर्क करणे. उदाहरणार्थ, ताजमहलला लाखो पर्यटकापैकी तुम्ही पण एक आहात. मग ते स्थळ पाहून तुम्ही असा निष्कर्ष काढाल की हे स्थान म्हणजे जगातील अद्भुत नैसर्गिक आश्चर्यापैकी एक आहे. या निष्कर्षाला आधार असतो तुमच्या निरीक्षणाचा. हे आहे बाह्यमनाचं कार्य. बाह्य परिस्थिती बघून ते निष्कर्ष काढते. अंतर्मनाला सभोवतालच्या परिस्थितीची सहसा जाणीव नसते. अंतर्मन हे तुमच्या भावनांच्या, विचारांच्या, स्मृतीच्या भांडाराच्या साहाय्यानं, अंतर्स्फूर्तीनं सगळ्या घटनांचा विचाराचा अर्थ लावते. जेव्हा आपली पंचज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय कार्य करत नसतात तेव्हा तुमचं अंतर्मन हे त्याच्या उच्च स्तरावर कार्य करत असतं. जेव्हा बाह्यमन कार्य करत नसतं किंवा ते निद्रावस्थेत असतं तेव्हाच तुमची प्रज्ञा, बुद्धी जागृत स्वरूपात प्रकट होते. मात्र अंतर्मन म्हणजे हे व्यक्तिनिष्ठ असतं. बाह्यमन हे वस्तुनिष्ठ असतं, तर अंतर्मन हे व्यक्तिनिष्ठ असतं. तर अंतर्मन मनाला तुमच्या पंचज्ञानेंद्रियाची किंवा कर्मेंद्रियाची आवश्यकता नसते. ते डोळ्याशिवाय पण जग बघू शकते. त्याच्याजवळ अतींद्रिय क्षमता असते. त्यामुळे सभोवताली घडणाऱ्या घटना ते पाहू शकतं, ऐकू शकतं. अंतर्मन हे आपलं शरीर सोडून दूर देशाची यात्रा करू शकतं, ऐकू शकतं. ते शरीर सोडून दूर देशाची यात्रा करू शकतं. तिथे जाऊन ते पोहोचतं, तिथलं सगळं ते बघू शकतं आणि तिथून येताना पुन्हा ते सोबत तिथली अगदी तंतोतंत आणि खरी माहिती आणू शकतं. अंतर्मनाच्या सहाय्यानं तुम्ही इतरांच्या मनातील विचार जाणून घेऊ शकता, बंद पाकिटातील मजकूर वाचू शकता. तसेच संगणकाचा वापर न करताही तुम्ही त्यातील माहिती आत्मसात करू शकता. तर मित्रांनो, वेळ झालेली आहे एका छोट्या ब्रेकची आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा.
कसे बोलायचे, असे कसे बोलायचे न बोलता आता, तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता. डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता, सांग जरा असे कसे लपायचे हे आता. मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ, मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ. रोज बहाणे नवे शोधून मी थकते, तुझ्याच मागे मन येऊनही चुकते. क्षण आतुर आतुर झाले, रोज काहूर काहूर नवे, मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ, मन धागा धागा जोडते नवा, धागा धागा रेशमी दुआ. ब्रेकनंतर तुमचे पुन्हा खूप खूप स्वागत आहे. मी डॉक्टर मनीषा. तर आता आपण बघू की अंतर्मन तर्कनिष्ठ का नाही. तर बाह्यमनाकडून विचारांच्या माध्यमातून मिळालेली माहिती खरी आहे की चुकीची आहे हे पडताळून पाहण्याची क्षमता ही अंतर्मनाकडे नाही. त्यामुळे जी माहिती ती स्वीकारते, अंतर्मन हे सवयीचं आधारस्थान असल्याने त्याच्यापर्यंत पोहोचण्याच्या विचारांना योग्य दिशा देणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून तर त्याच्याकडे अयोग्य विचार, चुकीच्या संकल्पना, विकृती, अर्थाचा अनर्थ करणाऱ्या कल्पना पाठवित असाल तर ते तातडीने थांबवा. सकारात्मक विचार करा. बाह्यमनाला ज्या प्रकारे विचार करण्याची सवय जडली आहे त्या विचारांचा अंतर्मनावर खोलवर परिणाम होतो. जर तुम्हाला सर्जनात्मक, सुसंस्कृत आणि विकसनशील विचार करण्याची सवय असेल तर अंतर्मन त्याच प्रकारची परिस्थिती तुमच्या सभोवताली निर्माण करून प्रतिसाद देईल. सकारात्मक त्याला सूचना द्या. बाह्यमन हे द्वारपालाचं कार्य करतं. ते अंतर्मनाच्या चुकीच्या विचारापासून संरक्षण करतं. अंतर्मन तुलना किंवा विरोध करू शकत नाही, तर्क करू शकत नाही. अंतर्मन फक्त बाह्यमनाने दिलेल्या सूचनेला प्रतिक्रिया देतं. सूचनेत प्रचंड ताकद असते. स्वयंसूचना किंवा आत्मसूचना म्हणजे स्वतःला काहीतरी निश्चित आणि विशिष्ट गोष्ट ठामपणे सुचवणं. यातून स्वतःला नियंत्रित आणि शिस्तशीर बनवू शकतो. सृजनात्मक स्वयंसूचन हे जितकं अद्भुत, अलौकिक आहे तितकंच नकारात्मक रूपात स्वयंसूचना म्हणजे मनाच्या सगळ्या प्रतिक्रियामध्ये सर्वात जास्त विध्वंसक प्रकार आहे. त्याची परिणती दीर्घकाळ टिकणाऱ्या यातनेत, अपयशात, दुःखात, आजारपणात आणि विध्वंसात होऊ शकते. आपण म्हणतो ना, मन चिंतिते वैरीनं न चिंती. तर इनडायरेक्टली मनात भीती बसली कशाची की आपोआप तसे निगेटिव्ह विचार येतात आणि यासच आपण अनैच्छिक स्वयंसूचना म्हणतो. पण यावर मात
कॉन्फिडेंटली पॉझिटिव्ह सूचना देऊन आपण करावी. युगायुगापासून मानवजातीच्या विचारात आणि समाज जीवनात सूचन शक्तीनं फार मोठी भूमिका पार पडली आहे. राजकीय वंश, धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक रूढी परंपरा हे सगळे बाह्य सूचने क्षमतेमुळे भराला आलेले आहेत. बाह्य सूचना म्हणजे इतर व्यक्तींनी दिलेले सूचन आणि स्वयंसूचनाच्या माध्यमातून आपण स्वतःला नियंत्रित आणि शिस्तशीर बनवू शकतो. ज्यांना मनाचे नियम माहीत नाहीत अशांना आदेश देऊन त्यांना ताब्यात ठेवण्यासाठी ही त्याचा उपयोग होऊ शकतो. सर्जनात्मक स्वयंसूचन हे जितकं अद्भुत अलौकिक आहे तितकंच नकारात्मक रूपात स्वयंसूचना म्हणजे मनाच्या सगळ्या प्रतिक्रियांमध्ये सर्वात जास्त विध्वंसक प्रकार आहे. त्याची परिणिती दीर्घकाळ टिकणाऱ्या यातनेत, अपयशात किंवा दुःखात होते. त्यामुळे नकारात्मक सूचनांचा धिक्कार करा. उदाहरणार्थ, तुला जमणार नाही, तू काहीच कामाचा नाहीस, तू काहीच करू शकणार नाहीस, तू अपयशी होशील, तुला संधी मिळणार नाही, किंवा तू पूर्णपणे चुकीचा आहेस, त्याला याचा काही उपयोग नाही, आता तुमचं वय झालं आहे, जीवन म्हणजे राहाडगाडी आहे, तुम्ही कधी जिंकू शकत नाही, कोणाचाच इथे भरोसा नाही, किंवा सावधानी बाळगा, तुम्हाला एकदा महाभयंकर आजार होईल. अशा पद्धतीचे तुम्ही निगेटिव्ह सूचना टाळा. तर आपण आता बघूया की महत्त्वाचे थोडक्यात काही मुद्दे. तर काय की नेहमी आपण चांगला विचार करावा, चांगलेच होईल, वाईट केलं तर वाईटच होईल. तेव्हा तुम्ही दिवसभर जो विचार कराल तसेच बनाल. त्यामुळे शक्यतो आपण चांगला विचार करावा. आपलं मन हे आपल्याशी वाद घालत नाही. अंतर्मन फक्त ते बाह्य मनाचे आदेश स्वीकारतं, म्हणून ते पॉझिटिव्ह आदेश द्यावे. उदाहरणार्थ, तुम्ही म्हणाल मला हे परवडणार नाही, तर अंतर्मन ते खरं करून दाखवेल. त्याच्यासाठी चांगला विचार निवडायचा की नाही, मी हे खरेदी करेल, मी त्याचा मनाने स्वीकार केलेला आहे की खरेदी करणारच आहे. तेव्हा ते तसे घडेल. तर आपल्या हाती निवड करण्याची शक्ती आहे. आरोग्य, आनंद याची निवड करा. मैत्रीपूर्ण बनण्याची निवड करू शकतो आपण. आणि सहकार्य करणारे, मैत्रीपूर्व, प्रेम करण्याजोगे अशा चांगल्या पद्धतीने आपण बनणे हे आपलं एम ठेवा. स्वतःचं अद्भुत असं एक व्यक्तिमत्व विकसित कसं करायचे यावर विचार करा. आपलं बाह्यमन द्वारपाल किंवा रखवालदार आहे आणि अंतर्मनावर वाईट छाप पडू नये हे बघण्याचे मुख्य कार्य त्याचे आहे. काहीतरी चांगले घडू शकते आणि ते आत्ताही घडत आहे या गोष्टीवर विश्वास ठेवणे हे आपण निवडले पाहिजे. निवड करण्याची क्षमता ही आपलीच सर्वात महान शक्ती आहे. तेव्हा चांगला निवड करू आपण आनंदाने भरभराटीची. इतरांच्या सूचनात तुम्हाला दुखवण्याची शक्ती नसते. तुमच्या विचारात खरी शक्ती असते. इतरांच्या विचारांना किंवा विधानांना नकार देण्याची निवड करून केवळ चांगले विचार दृढ करा. तुम्ही कशी प्रतिक्रिया करावी याची निवड करण्याची शक्ती ही दुसऱ्यांकडे नाही तर ते तुमच्यात आहे. तुमच्या शब्दाचे भान ठेवा. तुम्हाला तुमच्या प्रत्येक फालतू शब्दांचा हिशोब द्यावा लागेल. कधीही म्हणू नका की मी अपयशी होईल, माझी नोकरी जाईल, मी भाडे भरू शकणार नाही. तुमचं अंतर्मन अशी वाक्य थट्टेवारी नाही घेणार, ते सिद्ध करून दाखवेल. म्हणून पॉझिटिव्ह वाक्ये किंवा आत्मसूचना, स्वयंसूचना द्या. तुमचं मन दुष्ट नाही. निसर्गाची कोणतीही शक्ती दुष्ट नाही. तुम्ही निसर्गाच्या शक्तीचा वापर कसा करता यावर ते अवलंबून असतं. प्रत्येक ठिकाणी सगळ्या लोकांना आशीर्वाद देण्यासाठी, बरं करण्यासाठी आणि प्रेरित करण्यासाठीच तुमच्या मनाचा वापर करा. मला हे शक्य नाही असं कधीही म्हणू नका. त्या भयाला दूर करण्यासाठी त्या वाक्याच्या जागी तुम्ही माझ्या अंतर्मनाच्या शक्तीद्वारे मी सगळं काही करू शकतो, मी निर्भय आहे असा विचार करा. भीती, अज्ञान, अंधश्रद्धेच्या भूमिकेतून, दृष्टिकोनातून विचार न करता चिरंतन सत्य आणि जीवनाच्या सिद्धांताच्या दृष्टिकोनातून विचार करा. इतरांना तुमच्यासाठी विचार करण्याची अनुमती देऊ नका.
स्वतःचे विचार स्वतःच निवडा, स्वतःचे निर्णय स्वतःच घ्या. तुम्ही तुमच्या आत्म्याचे, अंतर्मनाचे कॅप्टन आणि तुमच्या नशिबाचे मालक आहात. लक्षात ठेवा, नेहमी निवड करण्याची क्षमता ही तुमच्यात आहे, दुसऱ्यात नाही. जीवनाची निवड करा, प्रेमाची निवड करा, आरोग्याची निवड करा, आनंदाची निवड करा, भरभराटीची निवड करा. हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. तुमचं बाह्यमन यावर विश्वास ठेवेल आणि ते सत्य मानून चालेल, त्याचा स्वीकार करेल. तुमचं अंतर्मन आणि त्या गोष्टी खरा करून दाखवेल. त्यामुळे सदैव तुम्ही तुमचे कृती आणि मार्गदर्शक व्हा. तर मित्रांनो, वेळ झालेली आहे. आपण इथे थांबूयात आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण नवीन टॉपिक घेऊन भेटूयात. धन्यवाद. दूर काशी तू राहते, ये ना ये तू जरा रात सांगते. धुंद या क्षणात मोहनी तू लाजते, पाहता मी तुला वेळ थांबते. झुलते कासे भवती तुझ्या मन बावरे. झुलते कासे भवती तुझ्या मन बावरे. ओढ तुझी छळते मला, भास साका तुझा सारखा. आस तुझी लागे जीवा, भास साका तुझा